आज जी तारी बनवले ना ती खूप खास आहे आमच्यासाठी, कारण की आज ज्यांनी बनवले ते आमचे स्पेशली गावाकडचे शेफ आमचे नवरोबा. त्यासाठी लागणारं साहित्य आणि मसाले हे ऑलरेडी आपण इकडं त्याची पूर्वतयारी करून घेतली. मसाले छानपैकी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आले, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट. चिकन हळद मीठ लावून ठेवलं आहे. इथं तांदूळ घेतला आपण लाल किल्ला दुबार. तर आता बाहेरची तयारी करायची चालली आहे. असं ढाणाढाणात जाळ लावायचा त्याला मस्तपैकी. थंडीच्या दिवसामुळे असं बाहेर स्वयंपाक करायला छान वाटत होतं. तर आता पातेल्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल, भिजवलेला खडा मसाला. ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी काय काय घेतलं. त्याची फोडणी द्यायची आता आपल्याला. असं चर्र असा आवाज आला पाहिजे, अशी फोडणी बसली पाहिजे. मग आता कांदा कापलेला बारीक असा तो परतून घ्यायचा. आता त्यामध्ये जाणार आहेत आता आपल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्या पण अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये. आता त्यामध्ये टाकले जिरं, परत टोमॅटो मिक्स करून असं त्याला परतून घ्यायचं. आणि जे आपण वाटण करून घेतलेलं ते पण त्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं. कांदा असा लाल वगैरे झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि थोडंसं मीठ पण टाकायचं त्यामध्ये, ते सांगायचं विसरले मी. आता सगळे मसाले मिक्स करून भाजून घ्यायचे. त्यात आपण आता टाकणार आहे घाटी मसाला, लाल मिर्च पावडर, चिकन मसाला आणि धनिया मसाला. आता आपण चिकन जे हळद मीठ लावून ठेवलेलं ते पण त्यामध्ये टाकलं. आणि दही, ताहरीत दही शिवाय होत नाही, मग दही हे स्पेशली लागतंच त्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं. आता तांदूळ ज्या पातेल्यानं मोजला ते त्या पातेल्यानं पाणी टाकायचं. 1.25च्या मापाने पाणी घेतलं. 2 किलो तांदळाच्या हिशोबाने आपण पाणी घेतलं इकडे. चमचा हलवायचा, कारण की खाली तांदूळ लागू नये किंवा गाठी राहू नयेत तांदळाच्या म्हणून. बघू शकता आपला भात आता 80% कुक झाला आहे. आता वाफ यायला लागले तर त्याच्यावरती झाकण ठेवून काहीतरी जड असं ठेवून द्यायचं त्याच्यावरती, जेणेकरून वाफ जाणार नाही बाहेर. तर फायनली आपली ताहरी तयार झाली आहे. आता गरम गरम आपण सर्व करून घेऊयात. बघू शकता त्याचं खूप छान असं टेक्स्चर आलं आहे. तर अशाच रेसिपीसाठी फॉलो करा द कोझी काउंटरला. थँक्यू सो मच. प्लीज फॉलो फॉर मोर.